शेतीसाठी उजनी धरणातून 4 जानेवारीला सोडलेले पाणी 15 फेब्रुवारीला बंद होणार आहे। आता धरणात एकूण पाणीसाठा 100 टीएमसी असून त्यात उपयुक्त साठा 36.40 टीएमसी पर्यंत आहे। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात सध्या 100 टीएमसी पाणी असून मागील 5-6 वर्षात पहिल्यांदाच फेब्रुवारीतही धरणात 36 टीएमसी वर उपयुक्त पाणीसाठा आहे। दरम्यान आता सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात यापूर्वी डिसेंबरमध्ये सोडलेले पाणी संपले असून सध्या 20 दिवस पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात शिल्लक आहे। त्यामुळे फेब्रुवारी अखेर औज बंधाऱ्यात पाणी पोहोचेल। या नियोजनाने उजनीतून पाणी सोडावे अशी मागणी महापालिकेने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे केली आहे। त्यासाठी साधारणतः 5 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे। समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण व्हायला अजून 1 महिना लागणार आहे। दुसरीकडे शेतीसाठी देखील मार्च मध्येच दुसरे आवर्तन प्रस्तावित असून त्याचा निर्णय आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे। त्यासाठी 15 ते 18 टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे। आता शेतीसाठी सोडलेले पाणी शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आधार ठरला आहे। पुढे मार्च मध्ये पाणी सोडल्यावर शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या फार झळा बसणार नाही हे निश्चित। सध्या उजनी धरणातून सोडलेले पाणी थेट 1,43,000 हेक्टरला मिळते। आता बार्शी, मंगळवेढा, शिरापूर, देगाव, एकरूख, आष्टी, सांगोला या उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यावर आणखी 1,10,746 हेक्टरला उजनीचे पाणी मिळणार आहे। जिल्ह्यातील दहिगाव, सीना, म्हाडा, शिरापूर, आष्टी, बार्शी, सांगोला, मंगळवेढा व एकरूख या उपसा सिंचन योजनांसाठी उजनीतील एकूण 19 टीएमसी पाणी राखीव आहे। त्यातून जिल्ह्यातील 2.5 लाख हेक्टरला मोठा लाभ होणार आहे।